आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं, यासाठी आहे की मन भरून जगावं. हरवलेलं सुख थोडं शोधून बघावं आणि इतरांचं मन सांभाळताना स्वतःच्या मनाला सुद्धा थोडं विचारावं. हाय नमस्कार, माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो. तर माणसाला ना नेहमी चेंज हवा असतो. तर आपण नेहमीच घरातले व्लॉग करत असतो, घरातली कामं वगैरे. तर आज थोडं बाहेर फिरून येऊयात, एक आउटडोअर व्लॉग करूयात आणि या निसर्गाच्या सानिध्यात फिरता फिरता छान गप्पासुद्धा मारूयात. एक स्त्री आयुष्यभर मनामध्ये खूप काही लपवत असते, पण त्यातलीच एक गोष्ट म्हणजे स्वतःची इच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला होणारा त्रास. आणि खूप वेळा तरी आपण स्वतःवरती काही बंधनं घालून घेतलेले असतात, की मला हे नाही करायचं आहे किंवा मला हे नाही जमणार असं. म्हणजे स्वप्न आणि इच्छा याच्यामध्ये खूप फरक असतो. स्वप्न मोठी मोठी असतात आणि इच्छा या छोटे छोटे असतात. तर आज आपण आलो आहोत इथे, आमच्या इथे जवळच आहे एक धबधबा आहे, सवतसडा म्हणून. खूप सुंदर धबधबा आहे आणि रिस्कीसुद्धा नाही आहे. अगदी हायवेपासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. अगदी हायवेवरून सुद्धा दिसतो तो. तर इथं मी एक 5-6 वर्षापूर्वी गेलेली, त्याच्यानंतर मी गेलीच नव्हते. तर यावेळेला मी ठरवलं की यावेळेला जायचं इथे या पावसाळ्यामध्ये. कारण आपण बातम्यांमध्ये वगैरे बघतो आणि मग अशा ठिकाणी जायला घाबरतो, धबधब्यांवर किंवा बाहेर निसर्गामध्ये फिरायला जायला सुद्धा. तर निसर्गाला कधीच आव्हान द्यायचं नाही आणि आपल्या स्वतःला सेफ ठेवून निसर्गाचा आनंद नेहमी घ्यायचा असतो. म्हणजे अगदी घाबरून पण घरात बसणं हे पण योग्य नाही आणि जास्त उतावीळपणा करून निसर्गाशी छेडछाड करणं सुद्धा योग्य नाही. तर मी ठरवून गेलेले की भिजायचं नाही, पण या धबधब्याच्या जवळ उभं राहिलं ना की त्या वाऱ्याच्या झोतामुळे ना आपण भिजले जातो. खूप सुंदर धबधबा आहे आणि गर्दी तर एवढी होती आणि शिवाय इथं पोलीस वगैरे सुद्धा होते. घरात बसून बसून आपण एकदम कंटाळवाणे झालेलो असतो, म्हणजे एवढा कंटाळलेला असतो ना. तर थोडा वेळ तरी असं निसर्गामध्ये फिरून आलं ना की खरंच आपल्या मनाला सुद्धा खूप छान वाटतं. आणि हा तसा खूप सेफ आहे धबधबा. आणि इथं बघा हे लोखंडी ग्रिल का बॅरिकेड काय म्हणतात ते सुद्धा लावलेलं होतं. तर मी ते सुद्धा हाताने बघितलं किती मजबूत आहे का, आणि मग तिथं उभी राहिली. पहिल्यांदा इथं जिथं प्रवाह पडतो ना तिथं सुद्धा खाली लोक जायची, पण आता सध्या ते बंद केलेलं आहे. आणि हे पाणी वाहत खाली चाललंय ना, तर तिथं खूप उथळ पाणी आहे. तिथं बघा किती गर्दी दिसतीये. तर खाली उतरून गेल्यानंतर मी सुद्धा म्हटलं की चला तिथे जाऊयात, पण एवढी गर्दी दिसत होती ना की वाटलं नको या गर्दीत जायला. पण अशा ठिकाणी ना सुनसान ठिकाणी सुद्धा जायला नको वाटतं, त्यापेक्षा ही गर्दी परवडली असं म्हणता येतं. तर इथून हा असा वरती हा धबधबा आहे आणि खूप खाली गेल्यानंतर मग हे असं पाणी वाहत आलेलं आहे, त्यामुळे ते खूप सेफ पण आहे. आणि इथं भरपूर जण होते, तर मी सुद्धा तिथे जाऊन बसले. आणि छोटी छोटी मुलं पण होती, त्यामुळे ना खूप छान वाटत होतं. आणि आपल्या मनातलं एक छोटं मुलं असतं ना, तर ते नेहमी आपण जपायचं असतं आणि आपल्या आयुष्याचा आनंद घ्यायचा प्रयत्न करायचा असतो. तर मी सुद्धा इथं थोडा वेळ बसले. खूप दिवसांपासूनची माझी इच्छा होती की असं वॉटरफॉलला जायचं, आणि खूप वेळा ते कॅन्सलसुद्धा झालं. कधी मैत्रिणी आल्या नाहीत, तर कधी पाऊस खूप पडायला लागल्यामुळे हे धबधबे बंद झाले, म्हणजे तिथं जाणं बंद केलं गेलं. तर यामुळे राहिलेलं. तरी यावेळेला मात्र मी ठरवलेलंच की जायचंच. तर काही काही वेळेला कसं होतं की आपण इतरांकडे बघत राहतो की कोण काय मजा करतंय. तर या गोष्टींपासून जेवढे दूर राहाल तेवढेच आनंदी राहाल. काही लोकांचं असं असतं की आपल्याकडे काय चांगलं आहे हे न बघता दुसऱ्यांच्याकडे काय आहे हे बघण्यातच आयुष्य वाया घालवतात, आणि त्यामुळं खूप काही गोष्टी आयुष्यामध्ये करण्यासारख्या असतात त्या राहून जातात आणि ते नंतर कळतं. तर आज आपण बोलतोय बकेट लिस्टबद्दल. तर यावरचा एक माधुरी दीक्षितचा पिक्चरसुद्धा होता. तर बकेट लिस्ट म्हणजे अशा गोष्टींची लिस्ट, अशा सर्व गोष्टी ज्या आपल्याला आपल्या आयुष्यात करायच्या असतात, अशा सर्व इच्छा ज्या आपल्याला आपल्या स्वतःच्या असतात आणि त्या पूर्ण करायच्या असतात. म्हणजे इच्छा ह्या छोट्या छोट्या असतात आणि आपल्याला त्या खूप दिवसांपासून करायच्या असतात, पण आपण मन मारून जगत असतो की नको हे करायला. आणि स्वप्न मोठी असतात, आपण त्याच्या पाठी लागतो, जसं की घर, गाडी, ही आपली स्वप्न असतात. पण म्हणजे ह्या सुद्धा गरजाच आहेत, पण त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या ज्या छोट्या छोट्या इच्छा असतात त्यासुद्धा आपण पूर्ण करायचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे कुठेतरी फिरायला जायचं असतं, ॲडव्हेंचर करायचं असतं, किंवा डान्स शिकायचा असतो, किंवा आणखी काही गोष्टी असतात, पण त्या आपण ना स्वतःच्या मनामध्येच लपवून ठेवलेल्या असतात. पण त्या पूर्ण करायच्या सोडून ना आपण दुसऱ्याच गोष्टींच्या मागे लागत बसतो. आणि हे कळतं कधी, जेव्हा आपण 40शीमध्ये येतो ना, तेव्हा काय राहून गेलंय करायचं हे आपल्या लक्षात येतं. कारण एवढं धावपळीत आयुष्य गेलेलं असतं की छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायचंच आपण विसरलेलो असतो. आणि जेव्हा तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात ना, तेव्हा कळतं की नाही, आपण हे आधीच करायला पाहिजे होतं. खरं सांगायचं तर आजकालच्या जगात ज्याची तब्येत चांगली आहे ना, तोच सगळ्यात जास्त लक्झरियस आयुष्य जगतोय असं म्हणायला हरकत नाही. तर हा कुंभारली घाट होता, हा जो आपण बघितला तो.
तर मागच्या आठवड्यात गावी गेलेलो तर तेव्हाचं हे शूट केलेलं आहे. खरं तर येताना तुम्ही भरपूर धबधबे बघितले रस्त्यामध्ये, म्हणजे डोंगरातून वाहत आलेले, पण आम्ही तिथं कधीच थांबत नाही. कारण निसर्ग हा फक्त दिसायला छान दिसत असला ना तरी तो खूप रौद्र आहे आणि हा रौद्र निसर्ग मी खूप वेळा पाहिला आहे. तर मध्ये मध्ये आपला विषय दुसरीकडेच भरकटतोय, तर आपण बोलतोय आज बकेट लिस्टबद्दल. तर ना आपण आपले जे छोटे छोटे इच्छा आकांक्षा असतात ना, तर त्याची अशी एक लिस्ट बनवायला पाहिजे. तर ना माझी एक छोटीशी अशी इच्छा आहे की मला वारीमध्ये जायचं आहे. म्हणजे पंढरीची जी वारी असते ना, त्यामध्ये अर्धा तास तरी त्या वारीमध्ये चालायचं असं मी खूप वर्ष झालं ठरवलं आहे. पण प्रत्येक वेळेला ना काही ना काही कारणानं ते कॅन्सल होतं. आता बघूयात यावर्षी तरी ती माझी इच्छा पूर्ण होती आहे का. म्हणजे ना आपल्या बायकांच्या अशा छोट्या छोट्या इच्छा असतात ज्या आपण आपल्या मनामध्ये खूप वर्ष अशा साठवून ठेवलेल्या असतात. पण यासाठी मनामध्ये रिग्रेट ठेवायचं नाही की मी आयुष्यामध्ये हे नाही केलं, ते नाही केलं. असं ठेवत गेलं ना तर मग आपल्यालाच त्याचा त्रास होतो. पण त्यापेक्षा आपल्याला जेवढ्या त्या कंप्लीट स्वतःहून करता येतील ना तेवढा करण्याचा प्रयत्न करायचा. पण आपल्या स्वतःच्या इच्छा, स्वप्न आणि सोशल मीडियावरती आपण जे बघून आपल्याला वाटतं ना, यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे दुसरे जे काही करतात ते बघून जर आपल्याला तसंच करावंसं वाटत असेल तर ती आपली इच्छा नाही होऊ शकत आणि ते फक्त एक दिखावा असतो खरं सांगायचं तर. म्हणजे रिॲलिटी आणि प्रत्यक्ष आपण जेव्हा हे काही सगळं बघत असतो ना त्यामध्ये खूप फरक असतो. आता उदाहरणार्थ म्हणजे मी आता तुम्हाला मघापासून जे काही निसर्ग दाखवत आहे तर ते मी गावी येता जाता केलेलं शूट आहे. तर हा आमचा नेहमीचाच रस्ता आहे यायचा जायचा, त्यामुळं आम्हाला दुसरा पर्यायच नसतो गावी येता जाता इथून जाण्याशिवाय. तर हे दिसायला किती पण छान दिसत असलं ना तरी आता रस्ता थोडासा बरा आहे. तुम्ही 1-2 वर्षापूर्वी जर हा रोड बघितला असता ना, म्हणजे ह्या 3 तासाच्या प्रवासाला जवळजवळ 4-4.5 तास लागायचे, एवढा बेकार रोड होता. आणि आतासुद्धा पाऊस जरा जास्त पडायला लागला की रस्ता खूप खराब होऊन जातो. तर मला असं म्हणायचं आहे की जे आपल्याला बघायला असं वाटतं ना की वाह! किती छान आहे, तर प्रत्यक्षात ते दाखवणं आणि त्याचा अनुभव घेणं याच्यामध्ये खूप फरक असतो. तर नेहमीचे आपले रेसिपीज किंवा ऑर्गनायझेशन, मोटिवेशन यापेक्षा थोडासा वेगळा व्हिडिओ करण्याचा माझा हा प्रयत्न होता. तर तो तुम्हाला आवडला का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही बकेट लिस्टमधल्या इच्छा असतील तर त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला त्या वाचायला खूप आवडतील तुम्ही माझ्याशी शेअर केल्या तर. आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.